नमस्कार दोस्तों, गणिताचा बादशाह यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण लास्ट लेक्चरमध्ये एक्सरसाइज 1.4चे काही प्रॉब्लेम कव्हर केले. आज आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 5 पासून पुढचे काही क्वेश्चन कंप्लीट करायचे आहे. क्वेश्चन नंबर 5 काय दिला आहे बघा. इफ x इज इक्वल टू a प्लस बी, y इज इक्वल टू अल्फा a प्लस बीटा बी अँड z इज इक्वल टू a बीटा प्लस b अल्फा, वेअर अल्फा अँड बीटा आर द कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी, शो दॅट x y z इज इक्वल टू a क्यूब प्लस b क्यूब. तर आपल्याला हे शो दॅट करायचं आहे. मग हे शो दॅट करायचं, त्याची लेफ्ट हँड साईड घेतली आपण सुरुवातीला. मग लेफ्ट हँड साईड घेऊया आणि राईट हँड साईड प्रूफ करूया. व्हॉट इज एक्स? एक्स मीन्स ए प्लस बी. व्हॉट इज वाय? वाय मीन्स अल्फा ए प्लस बीटा बी. व्हॉट इज झड? झड मीन्स ए बीटा प्लस बी अल्फा इज इक्वल टू ए प्लस बी एच डीज. ह्या दोन्हीचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर काय होईल बघा. आता अल्फा ए इंटू ए बीटा, ए स्क्वेअर अल्फा बीटा, अल्फा ए इंटू बी अल्फा, बी ए बी अल्फा स्क्वेअर. आता बीटा बीने मल्टिप्लाय करू आपण. बीटा बी इंटू ए बीटा, ए बी बीटा स्क्वेअर, बीटा बी इंटू बी अल्फा, बी स्क्वेअर अल्फा बीटा. मल्टिप्लिकेशन करून झालं इज इक्वल टू ए प्लस बी. आता ह्याच्यामध्ये पहा अल्फा बीटा, अल्फा बीटा ह्या दोन टर्ममधनं कॉमन काढू आपण. अल्फा बीटा जर कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये राहील ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर अल्फा बीटा. ह्या दोन टर्ममधनं आपण अल्फा बीटा कॉमन काढला. तसंच ह्या दोन टर्ममधनं आपण ए बी कॉमन काढूया. ए बी कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये राहील अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर, ब्रॅकेट क्लोज्ड, इज इक्वल टू ए प्लस बी इन द ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. आता अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला. हे पहा, इथं व्हॅल्यू लिहून ठेवलेले मी. लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं मी ह्या व्हॅल्यू कशा येतात ते तुम्ही बघू शकता. अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू 1 असते. अल्फा इंटू बीटाच्या जागेवर मी 1 पुट करतो प्लस ए बी. अल्फा स्क्वेअर बीटा स्क्वेअरची व्हॅल्यू माहीत नाही, पण आपल्याला काय माहिती आहे? अल्फा प्लस बीटा माहिती आहे. ह्यांचा स्क्वेअर असता तर सोपं झालं असतं. मग काय करूया आपण? ह्याला एक फॉर्म्युला यूज करूया आणि तो फॉर्म्युला असा आहे, अल्फा प्लस बीटा होल ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 अल्फा इंटू बीटा आणि पुन्हा हा ब्रॅकेट क्लोज्ड इज इक्वल टू ए प्लस बी, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. हा 1 नाही लिहिला तरी चालतो, कारण की 1नी कशाला मल्टिप्लाय केलं तरी तेच आन्सर येतं, प्लस ए बी इन द ब्रॅकेट. आता अल्फा प्लस बीटा, अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय आहे? -1 आहे. -1 स्क्वेअर मायनस 2 अल्फा इंटू बीटा, अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काय आहे? 1 आहे, ब्रॅकेट क्लोज्ड इज इक्वल टू ए प्लस बी इन द ब्रॅकेट. आता इथं ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ए बी इन द ब्रॅकेट -1 स्क्वेअर 1, -2 इंटू 1 -2, ब्रॅकेट क्लोज्ड इज इक्वल टू ए प्लस बी इन द ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. 1मधनं 2 गेल्यानंतर -1 राहिला, -1 इंटू ए बी मायनस ए बी. तर आपल्याला माहिती आहे ए प्लस बी, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस ए बी. ह्या फॉर्म्युल्याला लिहिता येतं ए क्यूब प्लस बी क्यूब. हा झालं प्रूफ. हे ए क्यूब प्लस बी क्यूब म्हणजे आपण लेफ्ट हँड साईड घेतली आणि राईट हँड साईड प्रूफ केली. इट इज अ व्हेरी सिम्पल. नाव तर बघा क्वेश्चन नंबर 6. फाइंड द इक्वेशन इन कार्टेशियन कोऑर्डिनेट्स ऑफ द लोकस ऑफ झेड इफ मॉड्युलस ऑफ झेड इज इक्वल टू 10. आता आपल्याला माहिती आहे ह्याला काय करायचं आहे? एक्स वायच्या फॉर्ममध्ये आणायचे, म्हणजेच कशामध्ये? इक्वेशन कार्टेशियन कोऑर्डिनेट ऑफ द लोकस. मग कसं सॉल्व करायचं? तर बघा ह्याला आपण लिहू शकतो, झेडची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला एक्स प्लस आय वाय. म्हणजे काय घेऊ शकतो आपण? कॉम्प्लेक्स नंबरसाठी झेड डिनोट करतो आणि कॉम्प्लेक्स नंबर काय असतो? तर एक्स प्लस आय वाय. हे मॅग्निट्यूड ॲज इट इज इक्वल टू 10. आता पहा मॅग्निट्यूड किंवा त्याला कॉन्जुगेट म्हणायचं. आता आपल्याला माहिती आहे मॅग्निट्यूड कसं फाईंड करतो आपण? अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. एक्स आणि वायचा स्क्वेअर करायचा आणि त्याला अंडर रूटमध्ये घेतलं की हे मॅग्निट्यूड निघून जातं. आणि हा 10 टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साईड, दोन्ही साईडचा जर स्क्वेअर केला आपण तिथे स्क्वेअर रूट कॅन्सल. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 10 स्क्वेअर 100. दिस इज द इक्वेशन ऑफ कार्टेशियन कोऑर्डिनेट्स ऑफ द लोकस. तर हे भेटलं इक्वेशन. तर हे सर्कलचं इक्वेशन आहे. मला माहिती आहे म्हणून मी सांगितलं तुम्हाला की हे सर्कलचं इक्वेशन आहे, कारण की आपण जर ग्राफ ड्रॉ केला याचा तर सर्कल तयार होतं. आता पहा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? सिम्पल आहे. तर बघा क्वेश्चन नंबर 6 मधला. मग आता आपल्याला परत माहिती आहे झेड कशासाठी डिनोट करतो? तर आपण कॉम्प्लेक्स नंबरसाठी. मग याच्याऐवजी आपण घेऊ शकतो झेडच्या ऐवजी एक्स प्लस आय वाय हा -3 इज इक्वल टू 2. रिअल पार्ट एक सोबत घ्यायचे आणि इमेजिनरी पार्ट बाजूला लिहायचा, म्हणजेच एक्स
आणि हा मायनसचा 3 एका ब्रॅकेटमध्ये आणि हा इमॅजिनरी पार्ट बाजूला लिहायचा इज इक्वल टू झड. आता ह्याचा कॉन्जुगेट घ्यायचा म्हणजेच काय करायचं अंडर रूट एक्स मायनस 3 होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 2. आता याला सिम्प्लिफाय करू टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साईड स्क्वेअर रूट कॅन्सल एक्स मायनस 3 होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 2 स्क्वेअर 4. ह्याचं एक्सपान्शन करू आपण. ह्याचं एक्सपान्शन करण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे ए मायनस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर. त्या फॉर्म्युल्यानुसार सॉल्व केलं तर एक्स स्क्वेअर मायनस 6x प्लस 9 प्लस वाय स्क्वेअर ॲज इट इज इक्वल टू 4. एक्स स्क्वेअर ॲज इट इज प्लस वाय स्क्वेअर ॲज इट इज मायनस 6x आणि हा प्लस 9 प्लसचा 4 लेफ्ट साईडला आल्यावर मायनस 4 इज इक्वल टू 0. आता पहा एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस 6x 9मधनं 4 सबट्रॅक्ट केले किती राहतील 5 इज इक्वल टू 0. दिस इज द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ अ कार्टेशियन कोऑर्डिनेट. इट इज अ व्हेरी सिम्पल. नाव नेक्स्ट. तर बघा क्वेश्चन नंबर 3 क्वेश्चन काय दिला आहे कॉन्जुगेट ऑफ झेड मायनस 5 प्लस 6 आय इज इक्वल टू 5. याला आपण असं लिहू शकतो झेड व्हॉट इज झेड एक्स प्लस आय वाय मायनस 5 प्लस 6 आय इज इक्वल टू 5. आता ह्यालाच असं लिहिता येईल एक्स मायनस 5 रिअल पार्ट एका ब्रॅकेटमध्ये आणि इमॅजिनरी पार्ट एका ब्रॅकेटमध्ये त्यातला दोन्हीमधला आय कॉमन काढू आपण वाय प्लस 6 इंटू आय इज इक्वल टू 5. आता ह्याचा कॉन्जुगेट घेऊ आपण. ह्याचा कॉन्जुगेट कसा घेतात माहिती आहे तुम्हाला अंडर रूट एक्स मायनस 5 होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय प्लस 6 होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 5. टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साइड स्क्वेअर रूट कॅन्सल एक्स मायनस 5 होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय प्लस 6 होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 5 स्क्वेअर 25. आता ह्या ब्रॅकेटचं एक्सपान्शन करूया आपण. ह्याचं एक्सपान्शन करूया एक्स स्क्वेअर मायनस 10x प्लस 25 ह्याचं एक्सपान्शन करायचं वाय स्क्वेअर प्लस 12y प्लस 36 इज इक्वल टू 25 प्लस 25 कॅन्सल एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस 10x प्लस 12y प्लस 36 इज इक्वल टू 0. This is the required equation of Cartesian coordinates. It is a very simple. Now next. तर बघा 4 नंबरचा क्वेश्चन काय दिला आहे कॉन्जुगेट ऑफ झेड प्लस 8 इज इक्वल टू कॉन्जुगेट ऑफ झेड मायनस 4. आता झेडची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला काय पुट करतो आपण एक्स प्लस आय वाय हा प्लस 8 ॲज इट इज इक्वल टू या झेडची व्हॅल्यू काय आहे एक्स प्लस आय वाय मायनस 4 ॲज इट इज. आता रिअल पार्ट एका ब्रॅकेटमध्ये घेऊ आपण एक्स प्लस 8 आणि हा इमॅजिनरी पार्ट आय वाय इज इक्वल टू हा एक्स मायनस 4 आणि हा प्लस आय वाय. आता पहा चला ह्याचा आपण कॉन्जुगेट काढून टाकू म्हणजेच अंडर रूट एक्स प्लस 8 होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू अंडर रूट एक्स मायनस 4 होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आता दोन्ही साईडचा स्क्वेअर करू. स्क्वेअर कशासाठी तर स्क्वेअर रूट कॅन्सल होण्यासाठी टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साईड स्क्वेअर रूट कॅन्सल स्क्वेअर रूट कॅन्सल एक्स प्लस 8 होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर सॉरी हां बरोबर आहे एक्स मायनस 4 होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आता पहा ह्याचं जर एक्सपान्शन केलं तर काय येईल एक्स स्क्वेअर प्लस 16 16x प्लस 16 सॉरी 8 64 64 प्लस वाय स्क्वेअर ॲज इट इज. ह्याचं एक्सपान्शन जर केलं ए मायनस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर फॉर्म्युला यूज करून तर एक्स स्क्वेअर मायनस 4 2 8 8x आणि प्लस 16 प्लस वाय स्क्वेअर ॲज इट इज. वाय स्क्वेअर कॅन्सल एक्स स्क्वेअर कॅन्सल सिमिलर टर्म कॅन्सल करू शकता. आता हा 16x हा मायनस 8x लेफ्ट साईडला प्लस 8x हा 64 प्लसचा 16 लेफ्ट साईडला मायनस इज इक्वल टू 0. 16x प्लस 8x 24x प्लस 64मधनं 16 सबस्ट्रॅक्ट करायचे 48 इज इक्वल टू 0. तसं आपण 24ने डिवाइड करू शकतो दोन्ही साईडला 24 कॅन्सल एक्स प्लस 24 2 48 2 इज इक्वल टू 0. दिस इज द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ कोऑर्डिनेट्स. नाव नेक्स्ट. तर बघा क्वेश्चन नंबर 5 कॉन्जुगेट झेड -2 -2i
इज इक्वल टू कॉन्जुगेट झेड प्लस 2 आय. आता याला सॉल्व करायचं म्हटलं परत झेड म्हणजे काय तर एक्स प्लस आय वाय -2 आय इज इक्वल टू झेड मीन्स एक्स प्लस आय वाय 2 + 2 आय. रिअल पार्ट एका ब्रॅकेटमध्ये घेऊ आपण आणि इमॅजिनरी पार्ट एका ब्रॅकेटमध्ये घेऊ. एक्स -2 प्लस वाय -2 आय इज इक्वल टू एक्स प्लस 2 प्लस वाय प्लस 2 आय. या दोन्हीमधला आय कॉमन काढला. आता कॉन्जुगेट काढून घेऊ आपण. स्क्वेअर रूट एक्स -2 होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय -2 होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर रूट एक्स प्लस 2 होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय प्लस 2 होल ब्रॅकेट स्क्वेअर टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साईड. दोन्ही साईडचा स्क्वेअर करायचा आहे. कशामुळं तर स्क्वेअर रूट कॅन्सल होण्यामुळं. स्क्वेअर रूट कॅन्सल, स्क्वेअर रूट कॅन्सल. एक्स -2 होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय -2 होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू एक्स प्लस 2 होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय प्लस 2 होल ब्रॅकेट स्क्वेअर. यांचे एक्सपान्शन करून घेऊ आपण. ए मायनस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर फॉर्म्युला यूज करायचा आहे इथं. एक्स स्क्वेअर -4x प्लस 4 इथं पण तोच फॉर्म्युला. वाय स्क्वेअर -4y प्लस 4 इथं ए प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर फॉर्म्युला यूज करायचा. मग करा एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 4 प्लस इथं पण ए प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर फॉर्म्युला यूज करायचा आहे. वाय स्क्वेअर प्लस 4y प्लस 4. आता कॅन्सल करू आपण. +4 कॅन्सल. त्याच्यानंतर वाय स्क्वेअर कॅन्सल. एक्स स्क्वेअर कॅन्सल. परत +4 कॅन्सल. अजून काही ओके. आता कॅन्सल होत नाही. -4x -4y हा प्लसचा 4x लेफ्ट साईडला -4x हा प्लसचा 4y लेफ्ट साईडला -4y इज इक्वल टू 0. -4x -4x -8x -4y -4y इज इक्वल टू 0. -8ने डिवाइड करूया आपण प्रत्येक टर्मला. मग काय होईल ते कॅन्सल होऊन इथं एक्स हे पण कॅन्सल होऊन इथं प्लस वाय कारण की मायनस प्लस होईल. हे कॅन्सल 8 कॅन्सल इज इक्वल टू 0 अपॉन -8 0. तर एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0. दिस इज द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ कोऑर्डिनेट्स ऑफ अ लोकस. इट इज अ व्हेरी सिम्पल. नाव क्वेश्चन 6 मधला लास्ट क्वेश्चन आता कंप्लीट करूया आपण. तर बघा क्वेश्चन नंबर 6 काय आहे. न्यूमरेटरला दिला आहे झेड प्लस 3i आणि डिनॉमिनेटरला दिला आहे झेड मायनस 6i इज इक्वल टू 1. आता ह्यांचं कॉन्जुगेट कसं घ्यायचं आपल्याला माहिती आहे. पण त्याच्या अगोदर मी असं याला लिहितोय पहा झेड प्लस 3i हा डिवाइड इकडे आल्यावर काय होईल मल्टिप्लाय होईल झेड मायनस 6i. ओके. आता झेड म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला कॉम्प्लेक्स नंबर आहे एक्स प्लस आय वाय हा प्लस 3i इज इक्वल टू झेड मीन्स एक्स प्लस आय वाय आणि हा -6i. रिअल पार्ट एका ब्रॅकेटमध्ये घेऊ आपण पहा एक्स आणि इमॅजिनरी पार्ट एका ब्रॅकेटमध्ये वाय प्लस 3i एक्स वाय -6i या दोन्ही टर्ममधनं आय कॉमन काढला. आता कॉन्जुगेट काढून टाकायचं आहे म्हणजेच आपल्याला स्क्वेअर रूटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस वाय प्लस 3 होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय -6 होल ब्रॅकेट स्क्वेअर टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साईड. दोन्ही साईडचा आपण स्क्वेअर केला. कशासाठी स्क्वेअर केला स्क्वेअर रूट कॅन्सल होण्यासाठी आपण स्क्वेअर केला दोन्ही साईडचा. आता काय राहिलं मग एक्स स्क्वेअर प्लस वाय प्लस 3 होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय -6 होल ब्रॅकेट स्क्वेअर. एक्स स्क्वेअर कॅन्सल. आता याचं एक्सपान्शन करू. याचं एक्सपान्शन आपण ए प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर फॉर्म्युल्याने करूया. तो फॉर्म्युला यूज करून जर याचं स्क्वेअर केलं तर येईल वाय स्क्वेअर प्लस 6y प्लस 9 इज इक्वल टू इथं ए मायनस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर फॉर्म्युला यूज करायचा आहे. करा एक्सपान्शन वाय स्क्वेअर मायनस 12 प्लस 36 वाय स्क्वेअर कॅन्सल. हा 6y ॲज इट इज आणि हा -12y लेफ्ट साईडला आल्यावर प्लस 12y हा प्लस 9 ॲज इट इज प्लसचा 36 लेफ्ट साईडला आल्यावर -36 इज इक्वल टू 0. 6y आणि 12y 18y प्लस 9मधनं 36 सबट्रॅक्ट करा 27 इज इक्वल टू 0. किती 9ने डिवाइड होईल ना 9 काय येईल 9 1 9 2 18 9 1 9 9 27 म्हणजे 2y प्लस 3 इज इक्वल टू 0 अपॉन 9 0 म्हणजे 2y प्लस 3 इज इक्वल टू 0. दिस इज द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ कार्टेशियन कोऑर्डिनेट्स ऑफ द लोकस. इट इज अ व्हेरी सिम्पल. तर विद्यार्थी मित्रांनो राहिलेले क्वेश्चन फक्त 2 क्वेश्चन बाकी आहेत. क्वेश्चन नंबर 7 आणि 8. 7मध्ये 3 क्वेश्चन आहेत आणि 8मध्ये
3 क्वेश्चन आहेत. हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करूया, म्हणजे आपला चॅप्टर फिनिश्ड होईल. तर मित्रांनो, या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.